गिफ्ट रिसीव्ह करायला, गिफ्ट द्यायला आपल्या सगळ्यांना आवडतं. कारण की आपल्या सगळ्या जणींना कुठेतरी नट्टाफट्टा करणं किंवा कुठल्या हॉबीज किंवा काहीतरी छान गोष्टी असं या सगळ्यांची आवड-निवड सगळ्यांना असते. पण आपल्याला कधी-कधी हे कळत नाही, की नेमकं कोणाला देताना त्यांच्या आवडीनुसार, त्यांच्या नीडनुसार काय द्यावं. आपण पैसे तर खर्च करतो, वेळही खर्च करतो, एनर्जीही खर्च करतो. पण त्याच्यात थोडासा अजून थॉट दिला आणि जर ते गिफ्ट अजून जास्त कस्टमाइज्ड आपण करू शकलो, तर समोरच्याला पण ते रिसीव्ह करताना छान वाटतं. तर याच नोटवर आम्ही छान व्हिडिओजची सीरीज घेऊन आलो आहोत, ज्याच्यामध्ये आम्ही गिफ्टिंग आयडियाज तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. तर त्यातलाच हा एक्सटेंडेड पार्ट. सो या व्हिडिओजमध्ये पण तुम्हाला भरपूर छान गिफ्ट आयडियाज मिळणार आहेत. सो लेट्स स्टार्ट विथ द व्हिडिओ. दिस इज एस. अँड दिस इज जी. सो येस, आपण गिफ्टिंग आयडियाजवरच्या सिरीजमध्ये पर्सनॅलिटी टाईपनुसार व्हिडिओज बनवतो आहे. म्हणजे पर्सनॅलिटी टाईपनुसार गिफ्ट काय द्यायचं आहे हे सांगतोय. येस. आता माझ्याकडे असा एक ऑप्शन आहे जो की सगळ्या मुलींना आवडेल, सगळ्या मुलींना आवडेल. आणि तो म्हणजे हेअर स्टायलिंग ब्रश. सो ॲलन ट्रूमनचा हेअर स्टायलिंग ब्रश येतो, डायसनचा पण येतो. पण हे दोन्ही थोडे एक्सपेन्सिव्ह साईडला जातात. म्हणजे डायसन तर खूपच एक्सपेन्सिव्ह आहे, लाईक 48,000 45,000. दॅट इज माय ड्रीम, लाईक समडे आय विल हॅव इट. पण आत्ता सध्या अगदी अफोर्डेबल ऑप्शन म्हणजे अर्बन योग नावाची कंपनी आहे. त्याचा एक ब्लो ड्राय ब्रश येतो आणि त्या ब्रशमध्ये म्हणजे तो थोडा म्हणजे बऱ्यापैकी अफोर्डेबल रेंज आहे. इट्स 2000च्या रेंजमध्ये आहे तो. त्याच्या आतच बसतो ॲक्च्युली. सेल वगैरे असेल ना त्यांचा तर 1500 ते 2000मध्ये तो बसून जाईल. मी माझ्या बहिणीला तो गिफ्ट केला कारण तिला भरपूर बाहेर जावं लागतं, सतत स्टाईल करावं लागतात तिचे केस. आणि तो म्हणजे असा नाही आहे की दिस इज माय लाईफ टाईम गिफ्ट फॉर हर, पण असं होतं की तिला नीड आहे या गोष्टीची आणि अफोर्डेबल ऑप्शन माझ्यासाठी मी शोधला, तर तो ब्रश चांगला वर्क झाला. राईट. आणि मला असं वाटतं याच्याहून जर कमी क्वालिटीचे मिळाले जरी तरी आपल्याला ते वर्क होतील असं नाही. म्हणजे ते फारच टेम्पररी रिझल्ट देऊन जाऊ शकतात, असंही होऊ शकतं. म्हणजे आय विल रादर स्पेंड की ॲटलिस्ट इतका तरी स्पेंड मी करावं रादर हो दॅन की असं हो एक कारण की आजकाल काही ॲप्स आहेत. एव्हरीबडी नोज अबाउट दोज पिसो, किसो, निसो, टिसो ॲप्स की ज्याच्यावर बरेच अप्लायन्सेस मिळतात. बट आय डू नॉट ट्रस्ट देम. व्हॉट इफ की ते स्टिक राहिले आणि ते निघालेच नाही, तो ब्रशच निघाला नाही. व्हॉट डू आय डू? म्हणजे मला काहीही प्रश्न पडतो. इलेक्ट्रॉनिक्स सोबत आपण काही वेळेला मस्ती नाही करू शकत. आय थिंक दॅट इज अ व्हेरी गुड ऑप्शन की तुमच्या टीनेजी एखादी बहीण आहे, कॉलेजमध्ये गेलेली जस्ट एक बहीण आहे, त्यांना हा देण्यासाठी खूप छान ऑप्शन आवडला मला. येस. आता नेक्स्ट गिफ्टिंग ऑप्शन आहे जो की एक किचन अप्लायन्स आहे. तू आता इलेक्ट्रॉनिक्स सांगितलं त्याच्यावरूनच मला म्हणजे वाटलं की हा इन्क्लूड करावा. ते म्हणजे एअर फ्रायर. तर पिजनचा एक एअर फ्रायर येतो. ॲक्च्युली असं झालं होतं की आम्ही काही फ्रेंड्सनी मिळून जीच्या लग्नाच्या वेळेला तिला आम्ही म्हणलं एकत्र म्हणजे मिळून आता सगळ्यांनाच तिला ट्रीट करायचं होतं. म्हणजे केळवण वगैरे म्हणून सगळ्यांनाच ट्रीट करायचं आहे आणि गिफ्ट वगैरे घ्यायचं. तर वी वर लाईक की चिप इन केलं तर जास्त लक्झुरियस ट्रीट देऊ शकतो आणि जास्त लक्झुरियस गिफ्ट पण देऊ शकतो. सो वी बरोबर. डिसाइडेड अपॉन दॅट. आम्ही तिला छान एका ठिकाणी घेऊन गेलो. मस्त तिला म्हणजे बळीचा बकरा आहे आता ही म्हणून तिला छान खाऊ पिऊ घातलं. आणि मग परत गाडीत बसलो आणि रिटर्न येताना मग आम्ही तिला ते गिफ्ट दिलं आणि शी वॉज व्हेरी हॅपी की येस. ती आणि आणि एकदा छान येतो, छान आहे. म्हणजे मी रिव्ह्यू देऊ शकते त्या हां. पिजनच्या एअर फ्रायरचा. त्याच्यात मी पास्तासाठी ना ज्या आपण भाज्या पहिले सॉटे करतो हं, तव्यावर, हं, हं, हं. त्या केल्या होत्या. त्यानंतर एक छोटासा कपकेक पण बनवला होता. इट इज वर्किंग सो वेल सो फार. मस्त गिफ्ट आहे. येस. आणि ह्या वस्तू कसं घ्यायला जरा वेळ लागतो. आता बाकी जर काही छोटं-मोठं असेल तर ते कधीही घेऊ शकतो किंवा तूही घेऊ शकतेस रादर. बट हां. थिंग्स आणि लाइक आपलं घर दीज सेटअप करताना आपण पहिले काय विचार करू की बाबा बेसिक म्हणजे बेसिक आपण सेटअप हो. करू ना. कोणी एअर फ्रायर नाही विचार करत की मी एअर फ्रायर घेईन, हां. असा नाही या विचार करत. गोष्टींना वेळ लागतो. बरोबर. गिफ्ट दिला तरच त्या गोष्टी पटकन असू शकतात एखाद्याकडे. आय अग्री, आय अग्री. म्हणून मग आम्ही तिला ते दिलं होतं आणि लाइक यू सेड की मी तर रिव्ह्यू देऊच शकत नाही बिकॉज आय डोंट नो. मी तर वापरलंच नाहीये. तर तर आय थिंक ते जर चांगलं वर्क होत असेल तर इव्हन दॅट इज अ गुड
गिफ्टिंग आयडिया, जर तुमच्या मैत्रिणीचं कोणाचं लग्न वगैरे होतंय किंवा लेट्स से वास्तू वगैरे आहे किंवा असं काही असेल किंवा तुम्हाला स्वतःला पण घ्यायचं असेल वगैरे, तर चांगला ऑप्शन आहे जर तुम्हाला आवड असेल या सगळ्या गोष्टींची तर. हो नक्कीच. आता आपण लग्नाविषयी बोललोच की आपण कपल्सला किंवा नवीन ज्यांचं घर सेटअप होतंय अशा लोकांना काय देऊ शकतो, तर ना असे एस्थेटिक प्लॅटर्स येतात, म्हणजे ते पिंटरेस्टी प्लॅटर्स असतात ना. मी त्याचं एक्झॅक्ट नाव आणि फोटो सगळा इकडे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पण देईन आणि इथे फोटो पण देईन. तर ना तू बघितलं असशील की ते पिंटरेस्टी जसं आपण वॉफल किंवा पॅनकेक खाण्यासाठी किंवा असे एक प्लॅटर्स असतात, म्हणजे युज्युअल क्रॉकरीचा एक ॲडव्हान्स स्टेप आहे हा, की तुम्ही अगदी कपबशी आणि त्या युज्युअल क्रॉकरी देण्याऐवजी नाव यू कॅन गो टू दीज प्लॅटर्स. म्हणजे मला ते गिफ्ट रिसीव्ह झालं आहे, त्यामुळे मी त्याचा यूज पण केला आहे छान. आणि मी पॅनकेक केले होते ना, तर ते मी त्या फक्त जसं स्ट्रॉबेरी शेपचं प्लॅटर येते आणि जर कोणीतरी आलंय किंवा तुम्हाला काहीतरी छान सर्व करायचंय किंवा उगीच फळं पण कापून त्याच्यात ठेवली ना, असं वाटतं की ओ माय गॉड, आय एम लाईक अ पर्शियन क्वीन हॅव्हिंग माय टी अँड ब्रेकफास्ट. खूपच भारी येते. म्हणजे युज्युअल क्रॉकरीपेक्षा तुम्ही हे असं काहीतरी देऊ शकता नवीन गृहिणी किंवा नवीन एखादी मैत्रिणी, जस्ट लग्न झाली आहे किंवा वास्तूसाठी पण बेस्ट गिफ्ट आहे, मस्त गिफ्ट आहे. आता नेक्स्ट गिफ्टिंग आयडिया, आता यावेळेस ही श्युअरली अफोर्डेबल आहे, अगदीच अफोर्डेबल रेंजमधली गोष्ट सांगते मी. जर तुमच्या मैत्रिणीचा बड्डे वगैरे असेल किंवा लेट्स से असं सुद्धा तुम्हाला द्यायचं असेल, जिला मेकअपची आवड आहे, नटणं थटणं आवडतं किंवा टीनेज आहे, नवीन ट्राय वगैरे करते त्यांच्यासाठी, तर नायकाचं एक लिप पॅलेट जे की मी ऑलरेडी वापरती आहे, येस ते हे आहे. तर याच्यात ॲज यू कॅन सी ह्याच्यात 6 वेगवेगळे शेड्स आहेत आणि शिवाय ह्याच्यात असा एक छोटासा छानसा ब्रश आहे ज्याच्यात 2 टिप्स आहेत. एक थोडंसं मोठं आहे असं अँग्युलर आणि एक थोडासा लहान आहे. तर तुम्ही लिप लाईन पण करू शकता याने आणि फिलअप पण करू शकता. मी इनफॅक्ट आत्ता लावला यातला एक शेड. आणि द थिंग इज की ना, याच्यातले कलर्स तुम्ही थोडे मिक्स अँड मॅच करून तुम्ही ट्राय करू शकता की तुम्हाला काय आवडतंय, काय छान दिसतंय. आणि ह्याचा फिनिश बटरी आहे आणि लिटरली सहज हा एक 6-7 तास हे लिपपासनं कुठे हलतच नाही. तर हे 6 शेड्स आणि मला असं वाटतं की काहीतरी 450 वगैरेचं हे मला मिळालं होतं सेलमध्ये, अजून कमी मिळून जाईल तुम्हाला. हे पॅलेट आणि याच्यासोबत ब्रश. आता बाकी पण लिप पॅलेट्स आहेत नायकावर मी बघितले, पण प्रत्येकासोबत हा ब्रश नाही आहेत आणि मला हे क्लिअर होतं घेताना की मला बोट बुडवून नाही करायचं आहे. कारण की आपण कायम घाईमध्ये असतो आवरताना, तर ते बुडवल्यानंतर मी बाकीचा मेकअप करताना ते परत धुवायला जा किंवा पुसताना मी कुठेही पुसणार, मला हे स्वतःला मला माहिती, आपल्याला माहिती असतं आपण काय करत असतो, तर हे नव्हतं करायचं. मला ब्रश हवा होता. आणि दुसरं माझं कन्सर्न हा होता की ब्रश शिवाय ते इतक्या साईजचं असावं की ते मला कॅरी करता येईल. तर हे मला ॲक्च्युली फिरताना कॅरी करता येतं. लेट मी टेल यू, मी जेव्हा मध्ये गोव्याला गेले होते, तर गोव्याच्या ह्युमिडिटीमध्ये, गोव्याच्या हीटमध्ये मी ही लिप पॅलेट वापरली होती आणि दिवसभर खाणं पिणं चाललं होतं, तरी पण इट स्टेड फॉर ॲटलिस्ट 5 to 6 hours ऑन माय लिप्स, गोव्याच्या ह्युमिड आणि गरमीच्या वातावरणात सुद्धा. तर इट इज ॲक्च्युली अ नाईस प्रॉडक्ट आणि असं छान बटरी आहे. साधारण बुलेट लिपस्टिकचं कसं टेक्स्चर असतं तसंच टेक्स्चर आहे, फक्त पॅलेट फॉर्ममध्ये. तर मला वाटतं हे देऊ शकता. आणि त्याच्याशिवाय तुम्ही जर त्या मुलीला सोबत एक जर क्लिअर ग्लॉस दिला तर ती मुलगी सॉर्टेड आहे, कारण की 6 शेड्स जे की सेमी मॅट आहेत आणि एक ग्लॉस, झालं ग, ती खुश. म्हणजे तिचा सगळा लिप रिलेटेडचा जो सगळा कन्सर्न आहे ना, तो सॉर्टेड, लिप गेम इज सॉर्टेड, शी विल बी गुड टू गो ऑन एव्हरी ओकेजन. तर मला असं वाटतं की खूप सुंदर पॅलेट आहे त्याचं, म्हणजे फॉर्म्युलेशन पण मला आवडलं. तर तुम्ही हे जर कॉम्बो जर एखाद्या कोणा मैत्रिणीला गिफ्ट दिला तर तिचा तो कित्येक दिवस चालेल आणि एव्हरी टाइम शी विल बी युझिंग इट. ती तुम्हाला आठवण काढेल की थँक गॉड आय हॅव दिस वन विथ मी. आय अग्री. ओके, सो माझ्याकडे एक नेक्स्ट रेकमेंडेशन असं आहे, ते म्हणजे कपलसाठीचे खास 5 स्टार तिकीट्स. येस. सो मी आणि एसनी असं केलं होतं की आमचा एक मित्र, तो रिसेंटली, म्हणजे त्याचं लग्न झालं होतं, आम्ही त्याचं लग्न अटेंड केलं आणि त्यानंतर आता त्याला गिफ्ट काय द्यायचं बाबा. ऑब्व्हियसली लव्ह लाईफ सुरू होतीये, म्हणजे
तर मग लग्न झाल्या म्हणजे आम्हाला असं युज्युअल क्रॉकरी आणि असं काहीतरी फर्निचरचं एक पीस असं काही नव्हतं द्यायचं. आणि आम्हाला असं होतं की दोघंही म्हणजे नवरा बायको दोघंही आमचे फ्रेंड्स आहेत, तर थोडंसं येस, ते एक लव्ह मॅरेज लव्ह होतं. मॅरेज होतं. तर लव्ह मॅरेज होतं. सो त्याची जी गर्लफ्रेंड ती पण आम्हाला माहिती होती, कारण ती पण हां मैत्रीणच आहे आमची आणि तोही मित्र आहे. तर आम्हाला ते गिफ्ट दोघांना इक्वली इम्पॉर्टंट हवं होतं. म्हणजे असं काहीतरी हां देतोय की ते दोघांनाही तितकंच दोघंही वापरतात. तर आम्ही त्यांना एक 5 स्टारचा 1 नाईट स्टे बुक करून दिला होता आणि त्याच्यात आय थिंक ब्रेकफास्ट बफे पण इन्क्लुडेड होता. इन्क्लूड होता. हम्म. येस. सो इमॅजिन अ न्यूली वेडेड कपल आणि त्यांच्यासाठी एक 5 स्टार हॉटेलमध्ये एक स्टे बुकड आहे आणि त्याच्यात ब्रेकफास्ट पण इन्क्लुडेड आहे नेक्स्ट डे. सो इट्स लाईक तो एक एक्सपिरियन्स आहे, हो. मोर दॅन लाईक अ मटिरियलिस्टिक गिफ्ट. तो एक एक्सपिरियन्स. आणि जसं जसं तू म्हणली ना की नवीन घर सेटअप करताना कोणी एअर फ्रायरचा विचार नाही करत, तसं नवीन लग्न झाल्यावर कोणी पहिले हा नाही विचार हो. करत की हां चला 5 स्टारमध्ये जातो आपण, बुक करूयात. तुम्ही बरोबर. थोडंसं लॉंग टर्म प्लॅनिंग किंवा घर सेट करत असता किंवा ते लग्नाच्या त्या थकव्यातनं बाहेर निघायचा प्रयत्न करत असता आणि दॅट बरोबर. गिफ्ट कॅन बी अ व्हेरी रिलॅक्सिंग आणि छान गिफ्ट असं. हो, बरोबर. नेक्स्ट गिफ्टिंग आयडिया जी आहे, ती तुम्ही देऊ शकता कुठलीही मुलगी जी वर्क फ्रॉम होम किंवा हायब्रिड वर्क करते किंवा कोणतीही अशी व्यक्ती जिच्याकडे घरामध्ये एखादं ऑफिस सेटअप आहे. इनफॅक्ट आपल्याला पण घरातनं बऱ्याचदा काम करायला लागतं. त्यामुळे आमचा पण ऑफिस सेटअप आहे. माझी बहीण पण हायब्रिड वेने वर्क करते. म्हणजे काही दिवस घरातनं वर्क करते, काही वेळेला ऑफिसला जायला लागतं अशासाठी. ते म्हणजे तुमच्या ऑफिस डेस्कच्या इथे वर असं एकदम सुंदर एस्थेटिक असं वॉल हँगिंग एक डेकॉर आहे, की ज्याला तुम्ही पिन्स वगैरे पण आहेत आणि छान कोट्स वगैरे अटॅच्ड आहेत. किंवा तुम्ही तुमचं टू डू लिस्ट किंवा तुमचे फोटो किंवा लेट्स से तुमचं काही इम्पॉर्टंट काही असेल रिमाइंडर, एखादं पेज, काहीही तुम्ही त्याला असं लावू शकता. मी फोटो इन्सर्ट करून देईन आणि प्रचंड अफोर्डेबल. मला असं वाटतं इनफॅक्ट 200च्या आत वगैरे काहीतरी ते मिळालं असेल मला. आता मला नाही एक्झॅक्टली आठवत आहे, पण असंच आहे म्हणजे 300च्या आत तर नक्कीच मिळालं होतं ते मला. ते मी माझ्या बहिणीला दिलं होतं तिच्या ॲनिव्हर्सरीला. आणि प्रो टिप अशी सांगेन मी, की त्या बहिणीला ना तुम्ही 2 ना हुक्स पण देऊन टाका, वॉल हुक्स. कारण की ती बहीण जोवर ती वॉल हुक्स घेत नाही ती बहीण ते गिफ्ट लावत पण नसते. सो लिटरली मी तिला भेटल्यानंतर परत मी डीमार्टमध्ये जाऊन तिला म्हणलं तू हुक्स घे बरं पहिले. कारण की तिने ते लावलंच नाही 2 महिने. तर माझं प्रो टिप हे आहे, की त्या वॉल हँगिंग सोबत इफ यू नो युअर फ्रेंड किंवा बहीण व्हेरी वेल, तर तिला 2 वॉल हुक्स पण देऊन टाका. म्हणजे ती खरंच घरी गेल्यावर लगेच लावेल आणि 2 महिने ते कोपऱ्यात नाही पडून राहणार. तर दॅट्स अ प्रो टिप. आणि ते इतकं सुंदर दिसतं. मी माझ्यासाठी पण घेतलंय. अतिशय एस्थेटिक आहे. वेगवेगळ्या शेप्समध्ये अवेलेबल होतं. मी त्या दिवशी ॲक्च्युली ते मिस्टर DIY मधनं घेतलं. त्यामुळे आय डोंट नो मला लिंक मिळेल की नाही. मला कदाचित लिंक नाही मिळायची कारण मिस्टर DIY हे ऑनलाईन अवेलेबल नाही आहे बहुतेक. तर त्यांच्याकडे पण हार्ट शेप, इनफॅक्ट सर्क्युलर शेप आणि असा छान पंचकोनी वगैरे शेप, असे 2-4 शेप्स अवेलेबल आहेत. तुम्हाला त्यातला जो आवडू शकतो, जो तुमच्या वॉलनुसार बसेल व्यवस्थित, तो तुम्ही लावू शकता. तर ऑप्शन्स पण नक्कीच त्याच्यामध्ये छान अवेलेबल आहेत आणि त्याच्यासोबत असे ऑलरेडी चिमटे येतात. असे वुडन छोटे-छोटे चिमटे येतात. ते जे की त्याला छान दिसतात. सुंदर, अ व्हेरी गुड गिफ्टिंग ऑप्शन. बट लाइक आय सेड, त्यांना 2 वॉल हँगिंग क्लिप्स पण देऊनच टाका आता तुम्ही. तेही तुमचंच काम असतं. हे मला नंतर कळालं. ओके. सो आय थिंक खूप साऱ्या गिफ्टिंग आयडियाज आपण सांगितल्या आहेत आणि नक्कीच तुम्हाला त्या उपयोगी पडतील. प्रत्येक वेगवेगळ्या पर्सनॅलिटीजसाठी वेगवेगळे गिफ्ट्स क्युरेट करून तुम्ही देऊ शकता. तर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंटमध्ये एक छानपैकी पिंक हार्ट नक्की टाका आणि असेच आम्ही अजून व्हिडिओज घेऊन येऊ. गिफ्टिंग सिरीजवर अजून व्हिडिओज पुढे येतीलच. तर त्यासाठी स्टे ट्यून्ड. For now, we'll wrap up this episode. This is G. And this is S.